तुमची आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पहिली भेट केव्हा झाली होती? मी साधारणतः ही गोष्ट आहे 86 सालची. 4-5 वर्ष मला काम करून झालं होतं. 4-5 प्रांतामध्ये काम उभारत होतो मी त्यावेळेस. गुजरातचा दौरा झाला होता, मध्य प्रदेशचा झाला होता, उत्तर प्रदेशचा झाला होता, गोव्याचा झाला होता. गोव्यातलं तर प्रत्येक गावनगाव कव्हर केलं होतं आणि महाराष्ट्र पूर्ण चिरून झाला होता. तर मी बाबा आढावांना असं म्हटलं, बाबा आढाव माझे आधीपासून मित्र राहिलेले आहे, मार्गदर्शक राहिलेले आहेत. त्यांना मी असं म्हटलं की इकडचं कोणी मला मिळेल का? कारण शेवटी आमच्या विदर्भातले, मराठवाड्यातले लोक आणि पुण्या मुंबईतलं कोणीतरी असं ताकदवान असल्याशिवाय त्याला महत्त्व येत नाही. तर मला बाहेरच्या प्रांतांमध्ये खूप जावं लागतं आणि तिथे काम करणं फार कठीण आहे. महाराष्ट्रामध्ये त्या मानानं सोपं आहे. फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे, संत ज्ञानेश्वरांपासून वारकरी संप्रदाय आहे, त्यामुळे आपल्याला त्यांच्या भरोशावर उभं राहता येतं. तसं काही बाहेरच्या प्रांतांमध्ये नाही. तर त्यावेळेस ते मला असं म्हणाले की अरे नरेंद्रला यामध्ये रस आहे. म्हटलं नरेंद्र कोण? नरेंद्र दाभोळकर. म्हटलं कोण आहे ते? मी प्रॅक्टिकली सांगतो. मला काहीही माहीत नव्हतं. माझ्यासोबत डॉक्टर रूपा कुलकर्णी होते. आम्ही दोघं जण बोलत होतो त्यावेळेस. ते म्हणाले अरे रूपा ओळखते त्याला. तुझे जे मित्र आहे ना, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, अरुण लिमये, रत्नाकर महाजन. अरुण लिमये मी इथे 80 ते 82 मी इथे असताना म्हणजे मनोहरला असताना, किर्लोस्कर प्रेसमध्ये असताना आम्ही सोबत खूप काम केलेलं आहे. आता रत्नाकर महाजनशी चांगला परिचय आहे, अनिल अवचटशी चांगला परिचय आहे, कुमार सप्तर्षी तर 73-72 सालापासूनचा परिचय आहे. अरे आपल्या मित्रांपैकीच एक आहे, युक्रांचाच माणूस आहे. म्हणून मी आणि स्वतः रूपाताई कुलकर्णी साताऱ्याला आम्ही मुद्दाम त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेस आम्ही 10 दिवसांचं शिबिर आयोजित केलेलं होतं. या 10 दिवसाच्या शिबिराला तुम्ही या बाबांनी तुमचं नाव सोपवलेलं आहे. सगळ्या देशभरातल्या सगळ्या प्रांतांमधल्या कमिट्या निर्माण करण्याचा मला अधिकार आहे. मुकुंदराव किर्लोस्कर महाराष्ट्राचे अध्यक्ष व्हायला त्यांना संमती दिलेली आहे, ते अध्यक्ष आहेत. तर तुम्ही कार्याध्यक्ष बनावं, बाबांनी तुमचं नाव सुचवलं असं म्हणण्यासाठी मी आणि रूपाताई गेलो. त्यावेळेस त्यांनी मला पहिला प्रश्न काय विचारावा, ते म्हणाले अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय 10 दिवसाचं शिबिर कसं काय असू शकतं? हा जास्तीत जास्त 3 तासांचा विषय. 1 दिवसाचं शिबिर समजण्यासारखं आहे, पण 10 दिवसांचं शिबिर कसं काय? आता मी काय बोलतो, इथून सुरुवात झाली. तर त्यावर रूपाताई त्यांना असं म्हणाल्या की अहो आम्ही 10 दिवसाचं शिबिर म्हणजे आमच्याजवळ पैसे नाही आहे. ज्या संस्थेने हे शिबिर आयोजित करायची तयारी दाखवली त्यांनी अट टाकली की 10 दिवसाच्या वर करू शकत नाही, 65 लोकांच्या वर लोक घेऊ शकत नाही. आणि आमच्याकडे पैसे नसल्यामुळे स्वाभाविकच आम्ही ती अट मान्य केली. पण ज्यावेळेस आम्ही अभ्यासक्रम तयार करत होतो, रोज 8 तासांचा अभ्यासक्रम ठरला तरी विषय कंप्लीट होत नाही, इतका हा व्यापक विषय आहे. आणि आम्ही तो गेले 4-5 वर्ष एक्सप्लोअर करतोय. आमच्या इथे खूप वैचारिक लढाया झालेल्या आहेत, मोठ्या लढाया झालेल्या आहेत, परिसंवाद झालेले आहेत त्याच्या आधी वेगवेगळ्या विषयांवर. आणि त्यामध्ये विरोधी विचारांचे लोक, इकडच्या बाजूच्या विचारांचे लोक, अशा पद्धतीच्या त्या लढाया झालेल्या. त्यानंतर ते म्हणाले की मला तर काही एवढा वेळ काढता येणार नाही. पण नंतर मला कळलं की साधनामध्ये त्यांच्या पत्नीनंच लिहिलेलं असल्यामुळे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ते 5 दिवस आमच्या शिबिरामध्ये आले होते. या पद्धतीनं त्यांचं इन्व्हॉल्वमेंट सुरू झालं. मी त्यांना कार्याध्यक्ष म्हणून आमच्या कमिटीवर या, महाराष्ट्राच्या कमिटीवर या, कारण तो अधिकार मला आहे ऑल इंडियाची नेमण्याचा, असं म्हटलं होतं. पण कार्यकारिणीची अजून संमती यायची होती. कार्यकारिणीची संमती त्यानंतर मी घेतली. म्हणजे आमच्या महाराष्ट्राची जी बॉडी होती, ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड बॉडी होती, तिची संमती नंतर घेतली. ती संमती घेताना सुद्धा लोकांनी मला ह्याच प्रश्न विचारला की हे नरेंद्र दाभोळकर कोण आहेत, त्यांचा या कामाशी संबंध काय, तुम्ही त्यांना एकदम कार्याध्यक्ष कसे करता? मुकुंदराव किर्लोस्करांचा आम्हाला माहीत आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही बदलला आहात, तिथे काम करतात. मुकुंदरावांचा इतका 60 वर्षाचा इतिहास आहे, म्हणजे त्यांच्या सगळ्या संस्थेचा इतिहास आहे, पुरोगामी सगळ्या मांडणीचा आणि विशेषत्वाने या क्षेत्रामध्ये मांडणीचा. तर त्यावेळेस मी त्यांना समजावून सांगितलं होतं की बाबा आढावांनी सुचवलं वगैरे या पद्धतीनं. 2 वर्ष त्यांनी माझ्यासोबत काम केलं. म्हणजे 87 मध्ये ते आले, कारण त्यावेळेस ते आले नाही, कारण ते लग्नाची बेडी नावाचं नाटक सामाजिक कृतज्ञता निधी गोळा करण्यासाठी ते आयोजित करत होते. त्यामुळे त्यांना 2 वर्ष त्यामध्ये गेले त्यांचे. 87 साली आले, 89 साली त्यांनी संघटन फोडलं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं, कारण आता या संघटनेमध्ये काय व्यवस्था राहील यावर त्यांनी सही केलेली होती. ज्यावेळेस त्यांनी संघटन फोडलं त्यावेळेस मी बाबांना म्हटलं हे तुमचं पाप आहे, तुम्हीच त्यांना मला सुचवलं होतं. कारण त्यावेळेस लक्ष्मण माने आणि पार्थ पोळके हे दोन्ही माझे मित्र, ते म्हणाले अरे आम्हाला माहीत होतं तुझं संघटन फोडणार, आमचंही संघटन त्यांनी फोडलं, या शब्दात. मी त्यांना म्हटलं मग तुम्ही आधी का नाही सांगितलं, मला कल्पना का नाही दिली? त्यावेळेस ते म्हणाले तू आमचा विश्वास नसता ठेवला, बाबा आढावांवर तुझा जास्त विश्वास आहे, त्यामुळे तू आमच्यावर विश्वास नसता ठेवला. तर आमचंही संघटन त्यांनी फोडलेलं आहे. संघटन फुटल्यानंतर मला मेधा पाटकर, अनिल अवचट या दोघांनी एका हॉलमध्ये कोंडलं साहित्य परिषदेच्या.
रूममध्ये कोंडलं आणि तुम्ही काय तो निर्णय घ्या. त्यावेळेस ते म्हणाले तुझे एवढे प्रॉब्लेम्स आहेत. मी कारण फुल टाईम हे काम करत होतो. प्राध्यापकी सोडलेली होती, पत्रकारिता सोडलेली होती, नोकरी सोडलेली होती. तुझे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेम्सकडे जरा लक्ष दे. एवढे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आणि संपूर्ण वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आता तयार झालेले आहेत. ते काम करतायत. ते जे काम करत आहेत त्याचं पहिलं क्रेडिट तुला मिळतं आणि दुसरं क्रेडिट मला मिळतं. तुझा आग्रह काय आहे की काम याच पद्धतीनं व्हावं. बर. हे ऐकल्यानंतर मला अक्षरशः किळस आली. मी बाहेर आलो दारुगड. मी त्याच्या आधी त्यांना खूप आग्रह केला होता की तुम्हाला वेगळी चळवळ चालवायची काही हरकत नाही आहे, पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव घेऊ नका. कारण या नावासोबत खूप एक्सपोजर जोडलेली आहे. बरं. गावोगाव आम्ही तोपर्यंत काही 400-500 तरी बाबा मांत्रिक सगळे एक्सपोज केलेले होते. म्हटलं ज्या दिवशी मी बाहेर आहे असं कळेल लोकांना, त्या दिवशी गावोगावच्या आमच्या कार्यकर्त्यांना लोक ठोकून काढतील. बरोबर. ते माझ्या धाकामुळे काही करत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे हा माणूस काय काय करू शकतो. आणि म्हटलं तुमची कामाची पद्धती अशी आहे की तुम्ही ठिकठिकाणी मार खाल, असं बोललो मी त्यांना. बरं. तुमची कामाची पद्धती अशी आहे की तुम्ही ठिकठिकाणी मार खाल आणि त्याचे सगळे परिणाम माझ्या कार्यकर्त्यांना भोगावे लागतील. त्यामुळे तुम्ही कृपया वेगळं नाव घ्या. नाहीतरी छात्र भारतीचे अनेक पोरं माझ्यासोबत काम करतात. छात्र भारतीच्या माध्यमातून काम करा. तुमचंच संघटन आहे. लोकविज्ञान संघटना सोलापूरमध्ये काम करते म्हणून मी त्या ठिकाणी जात नाही. लोकविज्ञान संघटना आहे, तिच्यासोबत त्यांचं वेगळं नाव आहे. तुम्ही मुद्दाम ते काम करतात म्हणून सोलापुरात जात पण नाही. अच्छा. तर तुम्ही वेगळं नाव घ्या, म्हणजे ही भानगड राहणार. अच्छा, जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव होतं ते. पण तोपर्यंत महाराष्ट्रातले जे काही 29 जिल्हे होते त्यापैकी जवळपास 25-26 जिल्ह्यांमध्ये मी ऑलरेडी सगळ्या कमिट्या फॉर्म केल्या होत्या, काम उभं केलं होतं आणि त्याचं क्रेडिट त्यांना सोडायचं नव्हतं. ओके. आणि त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र असं नाव घेतलं. आणि मग आता हे दोन संघटना एक दुसऱ्याशी भांडतायत. सगळे राजकीय पक्षांमध्ये तेच चालतं. हे आपल्याबाबत होऊ नये म्हणून मी पूर्णतः गप्प झालो. खरं म्हणजे मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो, सिव्हिअर डिप्रेशनमध्ये गेलो होतो. ओके. कारण शेवटी आता 9 वर्ष मी काम करतो आहे, संपूर्ण ताकद ओतलेली आहे, व्यक्तिमत्वाचा भाग झाला होता. त्याचा एक फायदा झाला, मग मी स्वतःला पूर्ण इंट्रोस्पेक्ट केलं, स्वतःला अंतर्मुख होऊन स्वतःबद्दल विचार केला. मग माझ्या लक्षात आलं की चळवळ फुटली याचं मला एवढं दुःख व्हायचं काय कारण आहे. मी का उद्ध्वस्त व्हावं. कुठेतरी माझ्या व्यक्तिमत्वाचा तो भाग झालाय. आपण डिटॅच झालं पाहिजे. ते अध्यात्म वगैरे सगळं डोक्यात आधीपासून होतंच. मग मी स्वतःला त्या कामापासून डिटॅच होऊन करून घेतलं आणि मी एकाही कार्यकर्त्याला म्हणालो नाही की तुम्ही माझ्यासोबत काम करा. ज्यांना असं वाटलं की आपल्याला दाभोळकरांसोबत जायचं नाही ते माझ्यासोबत राहिले. ज्यांना वाटलं ते दाभोळकरांसोबत गेले, ते दाभोळकरांसोबत गेले. या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 2 समित्या निर्माण झाल्या.